ठरलं तर मग या मालिकेच्या 24 डिसेंबरच्या भागामध्ये अर्जुनने आणलेली बॅग घेऊन सायली आता एका कोपऱ्यामध्ये बसलेली असते। त्याच वेळेला कुसुम तिला सांगत असते, खरं सांगू का सायली, तर मला तर अर्जुनची कमाल वाटते। म्हणजे बघ ना, इतकं सगळं होऊन सुद्धा त्याने तुझा विषय सोडला नाही। तो इकडे आला, तुझ्याशी बोलायला आला, मग तुला भेटायला आला। खरंच त्याचं जितकं कौतुक करावं तितकं थोडं आहे। आणि तो सांगत होता की मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे सायली, मला काहीतरी बोलायचं आहे। काय बोलायचं असेल ग? मला कळत नाहीये की अर्जुन सर इथे नक्की काय बोलण्यासाठी आले होते। आता सायलीला खरंच काही कळत नसतं। सायली पूर्णपणे उदास असते आणि ती उठते आणि आता आपलं जे मंगळसूत्र असतं ते मंगळसूत्र तुटलेलं ओवून पुन्हा आता कळ्यामध्ये घालायला लागते। कुसुम हे सगळं पाहत असते आणि कुसुमच्या डोळ्यात पाणी येत असतं। तोपर्यंत इकडे आता सुभेदार फॅमिलीमध्ये सकाळच्या वेळी अस्मिता ओरडत असते, विमल कॉफी आण, काय चाललंय तुझं? सकाळ टळून गेली तरी अजून माझी कॉफी आलेली नाहीये, असं म्हणत विमलवरती राग करत अस्मिता तावातावाने ओरडत असते। तोपर्यंत विमल तिकडे येते आणि सॉरी जरा उशीरच झाला, म्हणजे आता लवकरात लवकर कामं करण्याचा मी प्रयत्न तर करतेय, असं म्हणत विमल आता अस्मिताची कॉफी देते। जेव्हा विमल अस्मिताची कॉफी देते त्यावेळेला कल्पना सांगायला लागते, काय ग विमल, तुझी जरा धावपळ होत असेल ना? यावरती विमल म्हणते, हो, म्हणजे सकाळी अश्विन दादांचा डबा आज जरा लवकर द्यायचा होता ना, म्हणून पटकन डबा उरकला आणि आता सगळ्यांना चहा कॉफी देते आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये सायली ताई, असं म्हणत ती सायलीचं नाव घेते। सायलीचं नाव आल्यावरती इकडे आता अस्मिता चिडते आणि काय ग, 1 ते 1.5 वर्ष ती मुलगी या घरामध्ये होती, तर आता सतत तुला त्याच मुलीचं नाव घ्यायचं आहे का? उगाचच या सगळ्यामध्ये मुद्दाम नाव घेऊन आम्हाला तुला डिस्टर्ब करायचं आहे का? हे सगळं करण्यासाठी मुद्दाम तू सायलीचं नाव घेतेयस ना? का त्याआधी कामं काही होत नव्हती का? असं म्हटल्यावरती आता इकडे विमलला खूपच वाईट वाटतं आणि सॉरी, सवयीने माझ्या तोंडामध्ये नाव आलं, सॉरी मला माफ करा। यावरती आता इकडे पूर्णाजी चिडते आणि अस्मिता, अगं विमलची काही चुकी नसताना तिला अजिबात एक शब्द बोलू नकोस। एक गोष्ट लक्षात घे, विमल पटकन बोलून गेली। कल्पना म्हणते, हो अस्मिता, अगं असं काय करतेस? चुकून तोंडातून आलं तिच्या, इतकं काही बोलण्याची तुला गरज नाहीये। विमल, तुझी एकटीची जर का धावपळ होत असेल तर मला असं वाटते की मी तुला या सगळ्यामध्ये मदत करू का काही? यावरती विमल म्हणतो, नको ताई, झालंय सगळं, बाकीचं सगळं मी उरकेन। अस्मिता विचार करते, या घरात मी एकटीच बोलले ना की या दोघींना पण प्रॉब्लेम असतो, असं म्हणत अस्मिता चिडत असते। कल्पना तिला म्हणते, विमल जरा शांत बस, काहीही बोलायची विमलला तू गरज नाहीये अस्मिता। इकडे तोपर्यंत कुसुम पाहत असते, सायलीने तिचं मंगळसूत्र ओवून झालेलं असतं आणि खूप प्रेमाने आता सायली तिचं मंगळसूत्र घालत असते। कुसुमच्या डोळ्यात पाणी येत असतं। कुसुम आपले डोळे पुसत असते आणि आता कुसुम या सगळ्यामध्ये सायलीकडे पाहत असते, किती ते प्रेम। अर्जुन सरांच्या नावाचं मंगळसूत्र तुटलं तर अस्वस्थ होत सायलीने पहिलं ते मंगळसूत्र दुरुस्त केलंय आणि त्यानंतर बाकी सगळे कामं। खरंच सायलीचं अर्जुनवरती मनापासून प्रेम आहे। आता मंगळसूत्र गळ्यात घातल्यावरती सायलीच्या तोंडावरती हसू येतं आणि सायली या सगळ्यामध्ये खूप खुश होते। तोपर्यंत प्रिया आता इकडे प्रतिमाला घेऊन आता घरी आलेली असते। प्रतिमाला घेऊन घरी येते त्यावेळेला प्रतिमा म्हणते, पूर्णाई येऊ का आम्ही? असं म्हटल्यावरती मग मात्र पूर्णाई म्हणते, अगं प्रतिमा ये ना ये, असं म्हणत ती आता प्रतिमाला बोलवते। प्रतिमाला बोलवल्यावर ती दोघी जणी आत येतात। त्यावरती आता इकडे प्रतिमा सांगायला लागते, कसं आहे ना, आम्ही जरा दोघी जणी तुम्हाला भेटायला आलो, कारण तुमची अवस्था जरा बरी नसेल ना। यावरती अस्मिता म्हणायला लागते, हो तर ती सायली गेल्यामुळे सगळं घरामधलं वातावरणच हे झाले, सारखं आपलं तेच। बरं झालं तुम्ही आलात, जरा तरी काहीतरी वेगळा विषय निघेल। असं म्हटल्यावरती इकडे आता प्रिया नाटक करत कल्पनाकडे येते आणि कल्पना, मामी मला माहितीये तुला या सगळ्यामध्ये किती त्रास झालेला आहे ते, पण आता काळजी करू नकोस, आता तुझा त्रास कमी करण्यासाठी मी इथे आलेली आहे, काहीही काळजी करू नकोस, काहीही झालं तरी सुद्धा
तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मी तुझ्या पाठीशी कायम उभी राहणार आहे आणि या सगळ्यामध्ये मी तुला कधीही आता उदास राहू देणार नाही असं म्हणत इकडे आता प्रिया नाटक करत कल्पना सोबत बोलत असते। तोपर्यंत आता कल्पना म्हणते बरं झालं तन्वी तू आलीस ते इकडे। यावरती आता प्रतिमा सांगायला लागते हो तन्वीला सतत तुमचीच काळजी वाटत होती, तुम्ही या सगळ्यामध्ये कसे असाल, तुमची तब्येत बरी असेल ना, हे सगळं तिला वाटत होतं आणि त्याच कारणासाठी इकडे आता आम्ही आलेलो आहोत। यावरती आता पूर्णाजी म्हणायला लागते बरं झालं तुम्ही सगळेजण इकडे आलात ते, कारण ना या सगळ्यामध्ये जरा तरी तुम्ही दोघी इथे राहिलात ना तर आमचं मन जरासं निवांत होईल। यावरती आता इकडे प्रतिमा म्हणायला लागते नाही पूर्णाई, म्हणजे आम्ही दोघी नाही राहू शकणार, रविराज घरी आहेत ना, मी घरी असले तर त्यांना जरा बरं वाटतं आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये मला घरी असायलाच पाहिजे आणि म्हणून मला घरी जायलाच पाहिजे, तर तन्वी राहिली ते असं म्हटल्यावरती मग आता इकडे पूर्णाजी म्हणते ठीक आहे तन्वी इकडे राहिल्यामुळे आम्हाला सगळ्यांनाच खूप छान वाटेल, तन्वी तू राहशील ना इथे असं म्हटल्यावरती आता इकडे कल्पना तरीही उदास असते। तर आता इकडे प्रिया म्हणायला लागते तुम्ही सगळ्यांनी काहीच काळजी करू नका, मी जोपर्यंत इथे आहे तोपर्यंत कोणालाही काही प्रॉब्लेम येणार नाहीये। मला काय वाटतं माहितीये का, आपण एक काम करूया, आपण ना विमलवरती खूप मोठी जबाबदारी सोपवण्याच्या पेक्षा म्हणजे एकटीला विमललाच हे सगळं करायला लावण्यापेक्षा एक घरामध्ये मेड ठेवूया का असं म्हटल्यावरती मग आता इकडे सगळ्यांना जरा आश्चर्य वाटतं। त्यावरती प्रतिमा म्हणायला लागते अगं तन्वी, मला वाटलं होतं की तू या सगळ्यामध्ये या घरच्यांची काळजी घ्यायला येत आहेस, तर ज्याप्रमाणे सायली स्वतः सगळं काही करायची ना त्याप्रमाणे तू या घरामध्ये सगळं करशील असं मला वाटलं, पण तू तर मेड ठेवण्याच्या गोष्टी करतेस असं म्हणत प्रतिमाने बरोबर तन्वीला रंगेहात पकडलेली असते। यावरती आता इकडे प्रिया म्हणायला लागते नाही तसं नाही, आणि हे सगळं बोलणं चालू असताना तिथे आता अर्जुन आणि चैतन्य हे दोघं सुद्धा आलेले असतात आणि हे दोघं जण या प्रियाच बोलणं ऐकतात की ही इकडे येऊन उगाचच या सगळ्यामध्ये सगळ्यांचे कान भरण्याचा प्रयत्न करते आहे। त्यावरती कल्पना म्हणायला लागते अगं असू दे प्रतिमा, अगं सायलीसारखं खोटं नातं घेऊन या घरामध्ये सगळ्यांसाठी काही करण्याची तन्वीला गरज नाही। तन्वीचं कसं आहे ना, जे काही मनात आहे ते ती सगळं ओठामध्ये आणते, त्यामुळे या सगळ्यामध्ये तू तन्वीला काही बोलू नको, ती बोलते ते बरोबर आहे, तिला नाही जमत असेल तर एक कामवाली ठेवायला काही हरकत नाहीये, तू उगाचच तिला हे करू नकोस। यावरती प्रिया सांगते हो आई, म्हणजे कसं आहे एकटी विमलताई सगळं काम करणार त्यापेक्षा जर कोणी सोबत असेल तर जरा मदत होईल ना, कचरा भांडी लादी या गोष्टी तरी केल्या जातील असं म्हटल्यावरती कल्पना म्हणते ठीक आहे, मला तन्वीचं म्हणणं पटलेलं आहे असं म्हणत कल्पना या सगळ्यामध्ये आता मात्र प्रियाची बाजू घेते। पहिल्यांदा तिने आता प्रियाची बाजू घेतलेली असते आणि त्यामुळे जरा आश्चर्याचा धक्का सगळ्यांना बसतो। तोपर्यंत अर्जुन तिकडे येतो, अर्जुनच्या सोबत आता मात्र चैतन्य आलेला असतो। चैतन्य आणि अर्जुन तिकडे बसलेले असताना आता इकडे प्रिया लगेचच जाते आणि अर्जुनला म्हणते अर्जुन, मला माहिती आहे तुला या सगळ्यामध्ये खूप त्रास होत आहे, तुला या सगळ्यामध्ये आता विचार करून खूपच मनस्ताप होतोय, काळजी करू नकोस, मी तुझी मैत्रीण म्हणून इकडे आलेली आहे आणि मैत्रीण म्हणून तुला जो काही सपोर्ट लागेल तो सपोर्ट मी या सगळ्यामध्ये देण्याचा प्रयत्न करेन, तू चिंता करू नकोस। सायलीने तुझ्या मनावरती जे काही घाव घातले ते घाव मी दूर करेन। पण अर्जुन कुठला ऐकायला, अर्जुन तडक तिकडून आता धावत पळत निघून जातो। इकडे आता चैतन्य विचार करायला लागतो की काय आहे हे सगळं, म्हणजे आता ही तन्वी या घरामध्ये राहायला येणार आणि अर्जुनच्या पुढे मागे करणार, नाही हे सगळं जरा जास्तच विचित्र वाटतंय। अर्जुन तोपर्यंत रागाने आतमध्ये निघून गेलेला असतो। प्रिया विचार करते ही सायली निघून गेली तरी सुद्धा माझा पिछा सोडण्याचं काहीही थांबवत नाहीये असं म्हणत आता इकडे प्रिया विचार करत असते आणि ती कल्पनाला सांगते तू काळजी करू नकोस मामी, त्या सायलीने अर्जुनवरती अशी काही पकड टाकलेली आहे ना की या सगळ्यामध्ये अर्जुन मात्र आता काहीही समजायला पुढे मागे करतच नाहीये। म्हणजे मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये तिने अर्जुनवरती अशी काही भूळ टाकले ना की
की ज्याच्यामुळे अर्जुन या सगळ्यामध्ये आता तिच्या पलीकडे जाऊन विचार करायला मागतच नाहीये। असं म्हटल्यावरती मग आता इकडे कल्पना म्हणते जाऊ दे, मग तन्वी पूर्णाजी म्हणते जाऊ दे, आपण हा विषय नको काढूया। पण इकडे चैतन्याला समजतं की ही मुलगी इकडे ऑलरेडी आलेली आहे, ती सगळ्यांच्या मनामध्ये विष पेरण्याचं काम करण्यासाठी, सायली वहिनीच्या विरुद्ध सगळ्यांना भडकवण्यासाठी या मुलीने हे सगळं नाटक केलेलं आहे। पण आता या सगळ्यामध्ये आता हिला हे करणं किंवा हिला या सगळ्यामध्ये एक्सपोज करणं हे सध्या तरी कठीण जाईल। तोपर्यंत पूर्णाजी सांगायला लागते, बरं झालं तन्वी तू आलीस, खरंच तू आल्यापासून मला इतकं पॉझिटिव्ह वाटतंय ना, तू या सगळ्यामध्ये मला आता खरंच एक प्रामाणिकपणाचं हे दाखवते आहेस। असं म्हणत इकडे आता पूर्णाजी तिला जवळ घेते। तोपर्यंत मधुभाऊंनी फोन केलेला असतो, तो म्हणजे जोशी वकिलांना। आणि तुम्ही काळजी करू नका, मी सगळं डॉक्युमेंट्स वगैरे घेऊन तुमच्याकडे येतो, असं म्हणत त्यांनी आता या सगळ्यामध्ये जोशींशी बोलताना इकडे सायली ऐकते। मग त्यावेळेला सायलीला समजतं की कोणीतरी नवीन वकील मधुभाऊ करतायत। तर आता मधुभाऊ सांगतात, तुम्ही काळजी करू नका, लवकरात लवकर ही केस तुमच्याकडे येईल। आता सायलीला धक्का बसतो, म्हणजे अर्जुन सरांच्याकडून केस काढून मधुभाऊ कोणत्या वकिलांना ही केस देत आहेत आणि तिला कळत नाही की हे सगळं काय चाललंय। त्यावरती मग आता ती विचार करते की मला कुसुमताई सोबत हे बोलायला पाहिजे, पण ती चपाती करत असताना तिचं लक्ष बिलकुल कोणत्याही ठिकाणी नसतं। अचानकपणे चपातीला हात लागतो, तिचा हात भाजतो, चपाती करपते। त्यावेळेला कुसुम म्हणते, अगं तुझं लक्ष कुठे आहे, तू या सगळ्यामध्ये ना अजिबात तुझं लक्ष नाहीये, मी काय सांगते ते ऐक। यावरती कुसुमला आता इकडे सांगायला लागते सायली, कुसुमताई अगं मी तुला काय सांगते ते ऐक, मी आता मधुभाऊंचं बोलणं ऐकलं। मधुभाऊंचं बोलणं ज्या वेळेला मी ऐकलं ना, त्यावेळेला माझ्या लक्षात एक गोष्ट आली की मधुभाऊंनी आपली केस ही ना कोणत्या तरी वकिलाला दिलेली आहे, तू त्यांच्याशी बोलून घे ना। अर्जुन सरांच्या शिवाय चांगला वकील त्यांना कोणताही मिळणार नाहीये आणि हेच बरोबर आहे। तर तू एक काम कर, तू मधुभाऊंसोबत बोलून घे, त्यांना विचार ना नक्की काय त्यांच्या मनामध्ये, कोणाला त्यांनी केस दिले। यावरती कुसुम म्हणते, हो ही गोष्ट खूपच महत्वाची आहे, मला न मधुभाऊंसोबत बोलायलाच पाहिजे। असं म्हणत कुसुम आता मधुभाऊंसोबत बोलण्यासाठी आता इकडे येते। त्यावेळेला ती मधुभाऊंना बोलायला लागते, मधुभाऊ अहो काय बोलताय तुम्ही, कोणाची केस, कसली केस। यावरती मधुभाऊ म्हणायला लागतात, अजूनही मी काही जामिनावरतीच सुटलोय ना, मला ही केस लढण्यासाठी वकील लागणार आहे। यावरती कुसुम सांगायला लागते, पण मधुभाऊ अर्जुन सर। यावरती मधुभाऊ म्हणतात, हे बघ त्याचं नाव काढू नकोस, आता त्याच्याकडून मी माझी केस काढून घेतोय। त्यावरती कुसुम म्हणते, पण मधुभाऊ तुम्ही कुणाला केस देताय। त्यावरती मधुभाऊ सांगायला लागतात, मी ही केस आता जोशी म्हणून एक वकील आहेत, अरे स्वतःहून चालून आले ते माझ्यासाठी केस लढण्यासाठी, आणि मुळातच त्यांना आधीपासून या केसच्या संदर्भातलं सगळं माहिती आहे, आणि त्यामुळे मला वाटते की त्यांच्या इतकं चांगलं आपल्या या केसवरती कोणीही लढू शकणार नाहीये, आणि त्यामुळे मला असं वाटते की ही केस तेच लढू शकतील। असं म्हटल्यावरती कुसुम म्हणायला लागते, पण मधुभाऊ अहो या सगळ्यामध्ये याच्या आधी सुद्धा तुम्हाला माहिती आहे ना, या आधी सुद्धा पनवेल मधला कोणीही वकील ही केस घेण्यासाठी तयार नव्हते, मग अचानकपणे हे जोशी ही केस घेण्यासाठी तयार कसे झाले बरं, सांगा मला, म्हणजे मला कळतच नाहीये की इतके दिवस आपण जर का ही केस लढण्यासाठी हे करतोय, तर ही केस अचानकपणे त्यांनी कशी घेतली। यावरती मधुभाऊ सांगतात, हे बघ या सगळ्यामध्ये आता ना चांगली माणसं पण असतात, त्यांना माहिती होतं की अर्जुन सुभेदारांपेक्षा मी ही केस चांगली लढू शकेन, आणि त्यांचा अभ्यास सुद्धा आहे या केसचा, तू काळजी करू नकोस, हे सगळं ठीक होईल। असं म्हणत आता ते कुसुमला जोशींचं नाव सांगतात। जोशींचं नाव ऐकल्यावरती मग आता इकडे जरा कुसुमला धक्काच बसतो। पेक्षा सायलीला जास्त धक्का बसतो, आणि सायलीला सगळा प्रसंग आठवतो, म्हणजे ज्या वेळेला अर्जुन आणि चैतन्य या दोघांवरती केस चालू असते त्याच वेळेला आता इकडे जोशींनी मुद्दामच ही केस हे करण्यासाठी
अर्जुनला डिवचलेलं असतं, सगळ्यांच्या समोर अर्जुनचा अपमान केलेला असतो आणि त्यावेळेला चिडलेला अर्जुन या सगळ्यामध्ये त्यांच्या अंगावरती धावून गेलेला असतो. त्यांच्या अंगावरती धावत जात आता त्यांना जवळजवळ मारण्याची धमकी दिलेली असते अख्ख्या कोर्टासमोर. आणि हे सगळं सायलीला आठवतं आणि सायली या सगळ्यामध्ये आता विचार करायला लागते, अरे बापरे, म्हणजे मधुभाऊंनी हे सगळं, म्हणजे त्या माणसाने हे सगळं मुद्दामच केलेलं आहे. त्याने हे सगळं केलेलं आहे कारण त्याला अर्जुन सरांचा बदला घ्यायचा होता. आता हा तर विचार म्हणजे सायलीचा बरोबरच असतो की त्याला अर्जुन सरांचा बदला घ्यायचा असतो, पण अजून एक त्याच्या मागचा विचार असतो आणि तो म्हणजे आता इकडे या सगळ्या मागे असतो तो म्हणजे महिपत शिकरे यामागे आता मात्र बरोबर हात धरून उभा असतो. महिपत शिकरेने या सगळ्यामध्ये आता खूप मोठा डाव साधलेला असतो. तोपर्यंत आता इकडे अर्जुनच्या घरामध्ये एक कुरिअरवाला येतो. कुरिअरवाला आल्यावरती आता अर्जुनला तो सांगतो, अर्जुन सुभेदार, तुमच्यासाठी एक पार्सल आहे. त्यावरती नोटीस आली म्हटल्यावरती अर्जुन ती नोटीस पाहतो तर ही नोटीस दुसरी तिसरी कसलीही नसून ही नोटीस असते ती म्हणजे आता केस संदर्भातली जोशींनी पाठवलेली नोटीस असते. त्यावरती आता अर्जुन ती नोटीस घेतो आणि चैतन्याला म्हणतो, काय रे, या जोशीचं काय डोकं फिरलंय का? म्हणजे मला एक गोष्ट कळत नाहीये की या सगळ्यामध्ये जोशींनी हे मला पाठवले लेटर असं कोणाला पाठवता येतं का? मी NOC वरती सही केल्याशिवाय या जोशीला कधीही केस मिळू शकत नाहीये. मग या सगळ्यामध्ये त्यांनी आता मला ही नोटीस पाठवण्याची हिंमत तरी कशी केली? बघितलंच त्याचं नाटकं. यावरती अर्जुन चैतन्य सांगतो, अरे तेच तर तुला सांगण्याचा प्रयत्न करतोय. त्या जोशींनी तुझा बदला घेण्यासाठी हे सगळं करण्याचं ठरवलेलं आहे आणि मला असं वाटतंय की हे सगळं तो ना बदला घेण्यासाठी करतोय. अर्जुन, मला असं वाटतंय तू मधुभाऊंची जाऊन भेट घे. मधुभाऊंना सांग की हा जोशी चांगला माणूस नाहीये आणि तो या केसच्या संदर्भात तुला अडकवण्याचा प्रयत्न करेल. तोपर्यंत इकडे आता महिपतला येऊन भेटलेला असतो जोशींना महिपत सांगतो, तुम्हाला जो पैसा हवे तो पैसा खर्च करा, पण खऱ्या अर्थाने आत्ता ही केस आपल्या हातामध्ये आलेली आहे. खऱ्या अर्थाने आत्ता आपल्याला या सगळ्यामध्ये हे सगळं हातात आले, आता हे गमवायचं नाहीये. ही केस काहीही करून मधुभाऊ हारलेच पाहिजेत आणि आपल्या बाजूने निकाल लागला पाहिजे. यावरती जोशी म्हणतो, काळजी करू नका, तुम्ही माझी काळजी घेताय तर मी तर तुमची काळजी घेणार हे आता ठरलेलंच आहे ना, त्यामुळे काळजी करू नका. यावरती आता इकडे विचार करायला लागते साक्षी आणि साक्षी विचार करते, बरं झालं ह्या अर्जुनने ही केस सोडून आता ही केस आपोआपच इकडे आपल्या हातात आलेली आहे. त्यामुळे दोन गोष्टी होणार आहेत, एकतर तो म्हातारा मधुभाऊ पुन्हा एकदा जेलमध्ये जाईल, इतकंच काय तर मधुभाऊ जेलमध्ये जात आता पूर्णपणे अडकेल आणि अडकून या सगळ्यामध्ये आता आपल्याला आपली सुटका होईल हा ती विचार करत असते. आणि त्यावेळेला महिपत म्हणतो, काहीही करा पण आता या सगळ्यामध्ये केस ही आपणच जिंकलं पाहिजे. तोपर्यंत इकडे आता सांगायला लागते सायली, मधुभाऊ ऐका, मी काय सांगते ते ऐका. कारण या सगळ्यामध्ये जोशी आहेत त्यांचं ना अर्जुन सरांच्या सोबत भांडण झालेलं आहे. जोशांचं अर्जुन सरांच्या सोबत भांडण झाले आणि म्हणून हे जोशी तुमची केस घेत आहेत. मला नाही वाटत की जोशी तुमची केस ही सगळी मुद्दाम लढण्यासाठी घेत आहेत किंवा जोशी या सगळ्यामध्ये तुम्हाला काही मदत करण्यासाठी ही केस घेत आहेत. ते फक्त तुम्हाला डिवचण्यासाठी ही केस घेत आहेत आणि त्यामुळे तुम्ही ही केस त्यांना देऊ नका. अर्जुन सरांसोबत त्यांचं आधीपासूनच वैर आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे मधुभाऊ सांगायला लागतात, बरं झालं तू मला सांगितलंस की अर्जुन सोबत त्याचं ऑलरेडी वैर आहे. अर्जुन सोबत वैर आहे आणि त्यामुळे आता मला हे सोपंच झालेलं आहे. माझ्यासाठी हे सगळं सोपं झालंय आणि माझ्यासाठी आता हे सगळं चांगलं झालेलं आहे. कारण अर्जुनला जर का या संदर्भामध्ये त्याच्याशी वाद असेल, अर्जुनचा वाद असेल तर हे सगळं माझ्यासाठी खूप चांगलं आहे, माझ्या पथ्यावरती पडलेलं आहे. कारण अर्जुन बरोबर वाद असणारा माणूस
माझी केस उत्तमरित्या रडू शकेल याची मला खात्री आहे. असं म्हटल्यावरती आता इकडे सायलीचं म्हणणं मधुभाऊ ऐकायला काही तयारच नसतात. मधुभाऊ या सगळ्यामध्ये आता काय बोलतायत, काय चाललंय हे सायलीला काहीच कळत नसतं. मधुभाऊ म्हणतात काहीही झालं तरी आता ही केस लढणार फक्त आणि फक्त जोशी वकील, यामध्ये कोणतंही कॉम्प्रोमाइज होणार नाही. आणि आता या सगळ्यामध्ये अर्जुन सुभेदार यांचं नाव सुद्धा मला समोर नकोय असं म्हणत इकडे आता मधुभाऊंनी शिक्कामोर्तब केलेलं असतं. काहीही झालं तरी सुद्धा अर्जुन ही केस लढणार नाही म्हणजे नाही. हे सगळं झाल्यावरती आता इकडे सायली विचार करते, मधुभाऊ ऐका, तुम्ही या सगळ्यामध्ये पुन्हा पुन्हा खूप मोठी चूक करताय. कारण कितीही झालं ना तरी हा वकील जोशी वकील अजिबात चांगला नाही. तुम्हाला जर का वकीलच हवे तर आपण या सगळ्यामध्ये आधी आपण बोलूया, अर्जुन सरांसोबत बोलूया, दुसरा कोणता वकील मिळतोय का बघूया. पण तुम्ही या सगळ्यामध्ये या वकिलांना घेऊन येणं हे मला अजिबात पटलेलं नाहीये. असं म्हटल्यावरती मधुभाऊ म्हणतात बाद झालं, मला या विषयावरती कोणतेही आता विषय काढायचा नाहीये. तोपर्यंत इथे आता मैपत सांगत असतो, हे बघा तुमच्या घरावरती पैशाचा पाऊस पडेल, पैशाचा पाऊस, पण तुम्ही या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त ही केस अशी काही लढायची आहे ना की काहीही झालं तरी सुद्धा या केसचा निकाल आपल्याच बाजूने लागला पाहिजे. काहीही झालं तरी सुद्धा या केसचा निकाल आपल्या बाजूने लागला तर तुमच्या घरावरती पैशाचा असा धो पाऊस पडेल ना की तुम्हाला या सगळ्यामध्ये पैसे मोजताना कमतरता येणार नाहीये. आणि त्याचबरोबर ही सगळी पैशाची मोहमाया आहे आणि पैशाची मोहमाया आता कोणाला सुटले, तुम्ही काळजी करू नका, फक्त ही केस लढा. असं म्हटल्यावरती आता मात्र लगेचच तो सांगायला लागतो, हो तुम्ही काळजी करू नका, काहीही झालं तरी सुद्धा ही केस मी अशी लढेन की तुम्हाला या सगळ्यामध्ये अजिबात कोणताही त्रास आता होणार नाही आणि ही केस तुम्ही जिंकलात म्हणून समजा. असं म्हणत इकडे आता जोशींनी खूप मोठं वचन दिलेलं असतं. तोपर्यंत मधुभाऊ बिचारे एकटेच बसलेले असताना इकडे आता सायली सांगायला लागते, कुसुमताई तू जा ना मधुभाऊंशी बोलून घे, त्यांची आता खूपच तब्येत अस्वस्थ आहे, ते एकटेच बाहेर बसलेले आहेत, तू त्यांच्याशी बोलून घे, त्यांना घरात आण. मग कुसुम आता मधुभाऊंसोबत बोलण्यासाठी येते आणि ती मधुभाऊला सांगते, मधुभाऊ तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका, आतमध्ये चला बरं आणि या जोशींच्या संदर्भातलं आधी आपण बोलून घेऊया का आणि त्यानंतर ठरवा. पण मधुभाऊ आपल्या हट्टावरती कायम असतात, काहीही झालं तरी ही केस जोशीच लढणार या मतावरती मधुभाऊ ठाम असतात आणि आता ते या सगळ्यामध्ये कुसुमला काही बोलण्यासाठी नकार देतात. दुसऱ्या दिवशी अर्जुन आलेला असतो आणि मधुभाऊ सांगतात NOC वरती सही कर. अर्जुन म्हणतो जोशी सोडून दुसरे कोणतेही वकील असेल तर एक वेळ मी सही करेन. यावरती मधुभाऊ म्हणतात तुझ्यासारखा निर्दयी माणूस बघितला नाही, सायलीसाठी तरी तू सही कर. असं म्हणत मधुभाऊंनी सायलीचं नाव घेत या सगळ्यामध्ये आता अर्जुनला सही करायला लावलेली असते.